हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 6 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि आता असं वाटतंय की शेवटी वल्लरी संपणार आहे. वल्लरीचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. ईश्वरीने त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. ईश्वरी डायरेक्ट आजीला जाऊन भेटली आणि आजीला विचारलं की वल्लरी मामी आधीपासूनच अशा होत्या का, आणि मग या वल्लरीच्या भूतकाळाबद्दल अशा अशा गोष्टी आजीने सांगितल्या आहेत ज्यामुळे ईश्वरीला जबर धक्का बसलाय. वल्लरीचं लग्नाआधीचं आयुष्य कसं होतं, मग लग्नानंतरचं कसं होतं, आणि अर्णवची आई सात्विका बरोबर तिने काय काय कांड केले, सात्विकाने कशी तिच्या थोबाडीत मारली होती, हे सगळं आजीने ईश्वरीला सांगितलंय. आणि आता ईश्वरी लवकरच वल्लरी जवळ पोहोचणार, तिचं सत्य तिला कळणार यात शंका नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, वल्लरीचं असं कोणतं काळं सत्य आजीने ईश्वरीला सांगितलंय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रमाकांतच्या अस्थि विसर्जन करण्यासाठी अर्णव हा गार्डनमध्ये खड्डा खणत असतो आणि तेवढ्यात ईश्वरीला या खड्ड्यात काहीतरी दिसतं. ईश्वरी अर्णवला थांबवते आणि म्हणते, सर ते काय आहे? अर्णव पाहतो तर चक्क हा रमाकांतचा मोबाईल असतो. अर्णव विचारतो, हा कोणाचा मोबाईल असेल? ईश्वरी सांगते, हा तर रमाकांत बाबांचा मोबाईल वाटतोय. हे ऐकून अर्णवला सुद्धा आश्चर्य वाटतं. ईश्वरी ही अर्णवला सांगते, सर आणखीन खोदून पहा. अर्णव आणखीन खोदतो तर या मोबाईलच्या खाली चक्क एक तुटलेली बांगडी सापडते. अर्णव ही बांगडी पाहतो, ईश्वरीकडे ही बांगडी देतो आणि विचारतो, ही बांगडी कोणाची असेल? ईश्वरी ही बांगडी पाहते आणि त्या क्षणी तिला आठवतं की काल रात्री जेव्हा मामी इथे अंगणात होती तेव्हा मामीच्या हाताला जखम झाली होती. मी तिला विचारलं काय झालं, तर मामीने खोटं सांगितलं होतं की काटा लागलाय. आणि ईश्वरीला शंका येते, नक्कीच ही मामीची बांगडी असू शकते. अर्णव हा ईश्वरीला विचारतो, तुला माहिती आहे का ही कोणाची बांगडी आहे? पण ईश्वरी अर्णवला काही सांगत नाही आणि म्हणते, नाही सर, मला नाही माहीत. अर्णवला प्रश्न पडतो, मग बाबांचा मोबाईल आणि ही बांगडी येथे कुणी ठेवली असेल? हे सगळं काय? हाच प्रश्न अर्णवला पडतो. पण ईश्वरीला मात्र शंका आलेली असते की या सगळ्या प्रकरणात वल्लरी मामीचा काहीतरी हात आहे. ईश्वरी अर्णवला सांगते, सर आपण ते नंतर शोधूया, आता बाबांच्या अस्थि विसर्जन करून घेऊया. अर्णव हो म्हणतो आणि रमाकांतच्या अस्थि हातात घेतो. हा क्षण या दोघांसाठी खूप इमोशनल असतो. अर्णव ईश्वरी या दोघांना रमाकांतची आठवण येते. अर्णव हा खड्डा गार्डनमध्ये खणलाय, या खड्ड्यात रमाकांतच्या अस्थींचं विसर्जन करतो. ईश्वरीच्याही डोळ्यात पाणी येतं. अर्णवसुद्धा इमोशनल होतो. अस्थी टाकल्यानंतर अर्णवने एक रोप आणलेलं असतं छोटंसं, हे रोप तो तेथे लावतो आणि अर्णव आणि ईश्वरी दोघेही रमाकांतला शेवटचा नमस्कार करतात, त्याला श्रद्धांजली वाहतात. थोड्या वेळानंतर ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही रूममध्ये असतात. ईश्वरीच्या हातात रमाकांतचा मोबाईल आणि ही बांगडी असते आणि ईश्वरीच्या मनात पुन्हा पुन्हा वल्लरीबद्दलच संशय येत असतो. आणि अर्णव विचारतो, मी सिंदोर, बाबांचा मोबाईल असा तेथे जमिनीत कुणी पुरून ठेवला असेल आणि कुणीतरी तो डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला आहे, पण का कुणी असं केलं असेल? ईश्वरी विचार करते, अर्णव सरांना मी वल्लरी मामीबद्दल एवढ्या लवकर नाही सांगू शकत. ईश्वरी म्हणते, पण सर असं वाटतंय की हा मोबाईल आत्ताच कुणीतरी तेथे लपून ठेवला होता. अर्णव विचारतो, तुला कसं कळलं? ईश्वरी अर्णवला सांगते, तुम्हीच पहा ना, खूप दिवसांपासून जर हा मोबाईल लपून ठेवला असता तर याची अशी अवस्था नसती. अर्णवसुद्धा म्हणतो, युअर राईट, बरोबर बोलतेस तू. मला असं वाटतं आपण हा मोबाईल रिपेअर करून घ्यायला हवा आणि त्यातून काही डेटा रिकवर होतोय का यासाठी प्रयत्न करायला हवेत. ईश्वरी म्हणते, सर अशा मोबाईलला कुणी हातसुद्धा लावणार नाही. अर्णव सांगतो, आहे माझ्या ओळखीचा एक दुकानदार, तो नक्की रिपेअर करून देईल, सगळा डेटा रिकवर करून देईल. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. अर्णव म्हणतो, मी त्याला आत्ता देऊन येतो. आणि अर्णव तेथून निघून जातो. पण ईश्वरीचा जास्त इंटरेस्ट या मोबाईलपेक्षा या बांगडीमध्ये असतो. ईश्वरी ही बांगडी हातात घेते आणि विचार करते, ही बांगडी नक्कीच मामीची आहे. पण मामीला जर मी डायरेक्ट जाऊन विचारलं तर मामी कधीही मला सत्य सांगणार नाहीत. त्यामुळे मला वेगळ्या पद्धतीने मामीला विचारावं लागेल, ज्यामुळे त्यांना संशय येणार नाही, असा विचार ईश्वरी करते. आणि इकडे अर्णव या मोबाईल दुकानामध्ये पोहोचतो. हा दुकानदार अर्णवला ओळखतो. अरे अर्णव साहेब, सांगा आज काय काम आहे?
अर्णव त्याला सांगतो, हा फोन खूप डॅमेज झाला आहे, यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, ते मला रिकवर करून हवे आहेत. हा दुकानदार हा मोबाईल पाहतो आणि सांगतो, नाही अर्णव साहेब, तुम्हीच पहा ना, मोबाईल किती डॅमेज झाला आहे, नाही रिकवर करता येणार. अर्णव म्हणतो, असं काय करताय, प्रयत्न तर करून पहा. दुकानदार म्हणतो, नाही हो साहेब, नाही जमणार. अर्णव म्हणतो, तुम्हाला मी जास्तीचे पैसे देईल, हवे तेवढे पैसे देईल, पहा ना रिकवर होतोय का. दुकानदार म्हणतो, आता पैशांचा विषय नाही हो, नाही रिकवर होणार, पण ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय की महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, मग करून पाहतो. असं म्हणून हा दुकानदार हा मोबाईल घेतो आणि सांगतो, पण थोडा वेळ लागेल बरं का, तुम्ही रात्री या. अर्णव म्हणतो, ठीक आहे, अर्जंट आहे, मोबाईल रिपेअर करून ठेवा, मी येतो रात्री. अर्णव तेथून निघून जातो आणि हा दुकानदार हा मोबाईल पाहत राहतो. इकडे ईश्वरी विचार करते, नक्कीच काहीतरी संबंध आहे. रमाकांत बाबांचा मृत्यू, मामी, त्यांचा पुरलेला मोबाईल आणि तेथे सापडलेली मामीची बांगडी, मामीच्या हाताला झालेली जखम, या सगळ्या गोष्टींचा विचार ईश्वरी करत असते. ईश्वरी एकदम राईट ट्रॅकवर आहे, एकदम योग्य ते करतीये. आणि ईश्वरीला आठवतं की काल रात्री मामीच्या हाताला जखमसुद्धा झाली होती. मामीला मी विचारलं तर मामी खूप घाबरलेली होती आणि म्हणाली की काटा टोचलाय. मी जखमेला मलम लावून द्यायचं म्हटले तरी माझं ऐकलं नाही. ईश्वरी विचार करते, मला सगळं सत्य शोधून काढावंच लागेल, मला मामीला याबद्दल विचारावं लागेल. पण मामीला जर डायरेक्ट विचारलं तर मामी तर काही सांगणार नाही. त्यासाठी काहीतरी वेगळी आयडिया करावी लागेल, ज्यामुळे मामीकडून सत्यही काढून घेता येईल आणि मामीला काही संशयसुद्धा येणार नाही, मामी मला सगळं सांगेल, असा विचार ईश्वरी करते. आणि इकडे मामी चक्क एक मेमरी कार्ड आपल्या कपाटात लपवत असते आणि विचार करते, बरं झालं, रमाकांतच्या मोबाईलमधून मी हे मेमरी कार्ड काढून ठेवलं. या मेमरी कार्डमध्येच माझ्या विरुद्धचे आणि उदयकांत विरुद्धचे सगळे पुरावे आहेत. आता तो मोबाईल कोणाला सापडला तरी त्याचा काही फायदा होणार नाही. आता आजच्या काळात कोणत्या मोबाईलमध्ये मेमरी कार्ड असतं हे वल्लरीलाच माहीत, कारण इंटरनल मेमरीमध्ये सगळं काही सेव्ह होतं. पण तरीसुद्धा रमाकांतच्या मोबाईलमध्ये हे मेमरी कार्डच होतं. आणि तेवढ्यात ईश्वरी मामी मामी असा आवाज देते ते, आणि वल्लरी लगेच कपाटामध्ये हे मेमरी कार्ड लपून ठेवते आणि विचारते, अरे वा, आज तू माझ्या रूममध्ये कशासाठी आली आहेस. ईश्वरी सांगते, मामी, मला तुमच्याकडून एक सल्ला हवा आहे. हे ऐकून वल्लरीला आणखीनच आश्चर्य वाटतं. वल्लरी विचारते, सल्ला आणि माझ्याकडून, याचं तर खूपच जास्त आश्चर्य वाटलंय. ईश्वरी सांगते, कसं आहे ना मामी, ज्या त्या गोष्टीचा एक एक्सपर्ट असतो आणि त्याच्याकडूनच सल्ला घ्यायचा असतो. आता तुम्ही इतक्या छान छान साड्या नेसता, इतके छान छान दागिने घालता, तुम्हाला त्याबद्दलचं कळतं. आणि मी काही ऑनलाईन साड्या ऑर्डर केल्यात ना, तर त्यावर कोणते दागिने घालावेत ते मला कळत नव्हतं. त्याबद्दल सल्ला विचारायला तुमच्याकडे आली आहे. मामी म्हणते, हो का, दाखव बरं. आणि ईश्वरी ही आपला मोबाईल दाखवते आणि मामीला साड्यांबद्दल आणि दागिन्यांबद्दल विचारते. आणि तेवढ्यात ईश्वरी लगेच मामीचा हात उलटा करते आणि म्हणते, मामी, मला खरं तर तुमच्यासारख्या बांगड्या पण ही जखम पाहून ईश्वरी विचारते, मामी, ही जखम कालच तुमच्या हाताला झाली ना, जेव्हा आपण गार्डनमध्ये भेटलो होतो. वल्लरी चिडून म्हणते, आणि कालच मी तुला सांगितलं की हो, ही जखम मला कालच गार्डनमध्ये झाली, मग पुन्हा पुन्हा कशाला विचारतीयेस. ईश्वरी म्हणते, तसं नाही मामी, मी फक्त एवढं म्हणत होते की तुम्हाला काही मलम वगैरे औषध वगैरे द्यायचं असेल तर मी देते. वल्लरी म्हणते, काही गरज नाही आहे, माझ्याकडे आहे माझं औषध. आणि हो, या साडीवर हा दागिना घे, सूट होईल तुला. ईश्वरी म्हणते, थँक्यू मामी. आणि तेवढ्यात ईश्वरीला एक फोन येतो. ईश्वरी फोनवर बोलायसाठी निघून जाते. आणि वल्लरी ही ईश्वरीपेक्षा 100 पट जास्त हुशार आहे. वल्लरीला लगेच समजतं. वल्लरी म्हणते, ईश्वरी, मला माहिती आहे तू साडी आणि दागिन्यांचा सल्ला घ्यायला नव्हती आलीस, तर तू ही जखम पाहायला आली होतीस, कारण तुला माझ्यावर संशय आला आहे. तू नक्कीच विचार करतीयेस की ही जखम मला का झाली, कशी झाली, आणि मी तुझ्याशी खोटं बोलली आहे हे तुला कळलंय, म्हणून तू जाणून बुजून ही जखम पाहायला आणि सगळं सत्य जाणून घ्यायला इथे आली होती. आता काय करायचं, या ईश्वरीचा माझ्यावर संशय आला आहे. आता यातून सगळं बाहेर कसं निघायचं, कसं सुटायचं, हाच प्रश्न वल्लरीला पडतो आणि वल्लरी याचाच विचार करत असते. तर मामा हा अंगणात असतो आणि कोणाला तरी कॉल करत असतो. तेवढ्यात अर्णव मोबाईल रिपेअरिंग शॉपमधून घरी परत येतो. मामा विचारतो, अरे कुठेस तू. अर्णव सांगतो, मामा, एक महत्त्वाचं काम होतं, त्यासाठी गेलो होतो. मामा सांगतो, अरे पोलीस घरी आले होते. अर्णव विचारतो, काय झालं, मंजुळा सापडली का. मामा सांगतो, नाही, ती नाही सापडली,
त्यांनी सांगितलंय की अर्णव साहेबांना लवकर आम्हाला भेटायला पाठवा, तू जा बरं पोलीस स्टेशनमध्ये. अर्णव म्हणतो ठीक आहे मी जातो. आणि तेवढ्यात अर्णव हा जेथे रोपटं लावलंय रमाकांतच्या अस्थि विसर्जन केल्यानंतर तिकडे पाहतो. मामा विचारतो काय झालं अर्णव, आणि मग अर्णव मामीला या मोबाईलचं सगळं सत्य कळावं, मामीने हा मोबाईल गायब करावा आणि मामीने पुन्हा एकदा वाचवावं यासाठी मामाला हे सगळं सत्य सांगतो. मामाला सांगतो, मामा जेव्हा आम्ही सकाळी बाबांचं अस्थि विसर्जन करत होतो ना, तेव्हा आम्हाला तेथे एक पुरलेला मोबाईल सापडला. ईश्वरी सांगत होती की हा बाबांचा मोबाईल होता. हे ऐकून मामाला मोठा धक्काच बसतो. मामा विचारतो काय? अर्णव सांगतो, आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतंय की बाबांचा मोबाईल तेथे कसा आला. मामा विचारतो, मग तुम्ही तो मोबाईल ऑन वगैरे करून पाहिलात का? तर अर्णव सांगतो, पण आम्हाला शंका आहे की नक्कीच त्या मोबाईलमध्ये काहीतरी असं असेल जे कोणालाच माहीत नाहीये आणि आम्ही तो मोबाईल आता रिकवर करण्यासाठी दिलाय, पाहूया काय होतंय ते. हे ऐकून मामाला सुद्धा आश्चर्य वाटतं. अर्णव मामाला सांगतो, मामा घरात कोणाला सांगू नको, नाहीतर सगळ्यांना संशय येईल, सगळे खूप घाबरतील. मामा म्हणतो, हो हो मी कोणाला सांगणार नाही, जा तू जा. अर्णव गाडीत बसतो आणि पोलीस स्टेशनला निघून जातो. मामा या रोपट्याकडे पाहतो आणि तोच विचार करत करत घरामध्ये येतो. इकडे वल्लरी ही तिच्या हाताला औषध लावत असते आणि तिला आठवतं की काल रात्रीसुद्धा ईश्वरीने मला पाहिलं आणि आजसुद्धा चौकशी करायला आली, म्हणजे ईश्वरीला संशय आलाय. मामी रूममध्ये असते आणि तेवढ्यात मामा रूममध्ये येतो आणि त्याची तीच बडबड सुरू असते. हा सगळ्या प्रकरणाचा शोध लावायला हवा. जेव्हा या स्पर्धेचा पहिला राऊंड होता त्या दिवशी रमाकांतराव घरात नव्हते. मग अर्णवने विचारलं कुठे गेले. मग सगळे म्हणाले गेले असतील मंदिरात. मग तेवढ्यात रमाकांतरावांचा मेसेज आला की मी वारीला चाललोय. मग सगळे रिलॅक्स झाले आणि मग रमाकांतराव डायरेक्ट स्पर्धेच्या फायनल राऊंडच्या दिवशी स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले. तेथेच त्यांचा खून झाला. मामी हे सगळं ऐकत असते. अविनाश म्हणतो, आणि मग रमाकांतरावांचा मोबाईल येथे सापडला. मध्ये काय विचित्र घडलं? हो, या रूममध्ये रमाकांतरावांचं रक्त सापडलं होतं. हे विचित्र घडलं. मामी येते आणि विचारते, अहो कसला विचार करताय? तर मामा म्हणतो, तुला काय करायचंय? मी माझा विचार करतोय ना, तर मला माझा विचार शांतपणे करू दे. मामी म्हणते, वेड्यासारखं वागताय तुम्ही म्हणून विचारतीये काय झालं. तर मामा सांगतो, वल्लरी रमाकांतरावांच्या खुनाचा एक मोठा क्लू सापडलाय. वल्लरीला मोठा धक्काच बसतो. वल्लरी विचारते काय? तर मामा सांगतो, अगं ईश्वरी आणि अर्णवला घराबाहेर ते जेव्हा अस्थि विसर्जन करत होते ना, तेव्हा त्यांना रमाकांतरावांचा जमिनीत पुरलेला मोबाईल सापडलाय. हे ऐकून वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते. वल्लरी खूप घाबरते आणि विचार करते, अरे देवा, सापडला का त्या दोघांना मोबाईल? मी तर जमिनीत गाडून ठेवला तरी सापडला. पण एक गोष्ट बरी झाली, मी त्यातलं मेमरी कार्ड आधीच काढून ठेवलंय. पण त्या मोबाईलमध्ये जर एखादी रेकॉर्डिंग, एखादा व्हिडिओ वगैरे असेल तर काय करणार? मग मी मात्र गेले. वल्लरीला दरदरून घाम फुटतो. मामा आपली बडबड करत असतो. मागे वळून पाहतो तर वल्लरी खूप अस्वस्थ असते. मामा विचारतो, काय ग वल्लरी, काय झालंय? तुला एवढा घाम का फुटलाय? वल्लरी म्हणते, नाही काही नाही, AC बंद आहे ना म्हणून. मामा म्हणतो, हो हो आता AC पण रिपेअर करावं लागेल. पण हे सगळं झालं कसं? असा विचार करून मामा हे सगळं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत असतो. मामी म्हणते, नाही नाही नाही, मला त्या मोबाईलचं काहीतरी करावंच लागेल. असा विचार करून मामी रूम बाहेर येते. आता मामाने सांगितलंय की अर्णव आणि ईश्वरीला तो मोबाईल सापडलाय, तरीसुद्धा मामी तो मोबाईल जमिनीतून बाहेर काढायला येते. काय लॉजिक आहे मामीचं मामीलाच माहीत. मामी या रोपट्याजवळ येते आणि म्हणते, आता मी हे रोपटं उखडते आणि त्याच्या खाली जो मोबाईल आहे तो घेते. आणि मामी हे रोपटं उखडणार इतक्यात ईश्वरी तेथे येते आणि विचारते, काय करताय मामी? मामी म्हणते, अगं काही नाही, श्रद्धांजली द्यायला आली आहे. जेव्हा तुम्ही हे रोपटं लावलं, अस्थि विसर्जन केलं, तेव्हा मी नव्हते ना, म्हणून म्हटलं की रमाकांतरावांना एक शेवटची श्रद्धांजली देऊन यावी म्हणून आले होते. ईश्वरी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, दुसरा काही प्रॉब्लेम नाही ना? मामी म्हणते, नाही नाही, मला कसला प्रॉब्लेम? अगं इथे श्रद्धांजली द्यायला आले, रमाकांतराव आणि सात्विका ताईबद्दल काही गोष्टी आठवल्या, त्याच आठवणींमध्ये रमले होते, मी येते या, असं म्हणून मामी परत नमस्कार करते आणि तेथून निघून जाते. ईश्वरीला मात्र संशय येतो. ईश्वरी या रोपट्याकडेच पाहत असते. मामी रूममध्ये येते आणि विचार करते, अरे देवा, ह्या ईश्वरीला माझ्यावर पूर्ण संशय आलाय, पुन्हा पुन्हा माझ्या मागे मागेच करतीये.
आणि ही ईश्वरी अशी आहे की सगळ्या प्रकरणाच्या तळाशी जाईल आणि माझं सत्य शोधूनच काढेल. आणि जर ईश्वरी अर्णवला समजलं की सात्विकापासून रमाकांतरावाच्या खुनापर्यंत सगळं मीच केलंय, मग मी गेले जेलमध्ये. इतक्या वर्षांची माझी मेहनत जाईल पाण्यात, काहीच फायदा होणार नाही. अरे देवा, मला सगळ्यात आधी तो मोबाईल मिळवावा लागेल. एकदा का तो मोबाईल मिळवला मग मला काही टेन्शन राहणार नाही. ईश्वरी, जेव्हापासून तू या घरात आली आहे ना, तेव्हापासून माझ्या राशीला लागली आहे, नाहीतर आत्तापर्यंत हे सगळं मी मिळवलं असतं. असा विचार करून वल्लरी हा फोन मिळवायचं ठरवते. आणि मग थोड्या वेळानंतर आजी रूममध्ये असते. ईश्वरी आजीसाठी गरमागरम अद्रकवाली चाय घेऊन येते आणि म्हणते, आजी चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आजी विचारते, रमाकांतरावांच्या अस्थी विसर्जित केल्या ना, सगळं झालं ना? ईश्वरी सांगते, हो सगळं झालंय, सगळं चांगलं पार पडलं, आम्ही तेथे एक रोपसुद्धा लावलं. हे ऐकून आजीला बरं वाटतं आणि आजी म्हणते, रमाकांतराव जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या कोणत्याच इच्छा पूर्ण झाल्या नाही. त्यांच्या मरणानंतर तरी तुझ्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. ईश्वरीला बरं वाटतं. ईश्वरी सांगते, आणि सगळ्यात आधी मामीसुद्धा दर्शन घेऊन आल्या. हे ऐकून आजीला आश्चर्य वाटतं. आजी म्हणते, ही वल्लरी कधी कशी वागेल ना, ते सांगताच येत नाही. जोपर्यंत रमाकांतराव जिवंत होते तोपर्यंत कधी त्यांच्याशी धड बोलली नाही, आणि आता रमाकांतराव नाही आहेत तर तिला सगळ्यात वाईट वाटतंय. तिच्या डोळ्यात सगळ्यात आधी पाणी येतंय. ईश्वरी ठरवते की आता मामीबद्दल आजीलाच विचारायचं. ईश्वरी आजीजवळ बसते आणि विचारते, आजी, मामींचा स्वभाव आधीपासूनच असा आहे का? म्हणजे त्या कधी कसं वागतात काही कळतच नाही. आणि मग आजी या वल्लरीबद्दल अशा अशा मोठ्या मोठ्या घटनांचा खुलासा करते ना, जे आपल्याला सुद्धा माहीत नाहीये. आणि ईश्वरीला या वल्लरीचं सत्य जाणून घेण्यासाठी त्या खूप फायदेशीर ठरतील. आजी ईश्वरीला सांगते, ईश्वरी, या वल्लरीचा स्वभाव आहे ना, आधीपासूनच असाच फटकळ आहे. म्हणजे आपण जे काही बोलतोय त्यामुळे समोरच्याला वाईट वाटेल, त्याचं मन दुखावलं जाईल, याचा ती कधी विचारच करत नाही. आणि कदाचित माणसांवर जसे संस्कार होतात, आईबाप जसे संस्कार करतात, तसाच माणूस वागतो. ईश्वरी विचारते, म्हणजे? आजी सांगते, ही जी वल्लरी आहे ना, ती लग्नाआधी तिच्या माहेरची परिस्थिती अगदी बेताची होती. माहेरी तिला काही खायला ना खरडायला काहीच कधी मिळालं नाही. आणि मग तिचं अविनाशबरोबर लग्न झालं. तेव्हा माझा अविनाश हा बिचारा छोट्या मोठ्या नोकऱ्या करून कसं बसं घर चालवायचा. परंतु सात्विकाची परिस्थिती खूप छान होती. रमाकांतरावांचा बिझनेस एकदम जोरात सुरू होता आणि ते खूप मोठे बिझनेसमॅन होते. म्हणून सात्विकाकडे पैसा, अडका, सोनं नाणं, दागदागिने सगळं काही होतं. आणि तेव्हापासूनच या वल्लरीला ती डोळ्यात खुपायला लागली. तिला सात्विकाची बरोबरी करायची होती. सात्विकासारखं ऐशोआरामात राहायचं होतं, मजा करायची होती, दागदागिने घालून मिरवायचं होतं. त्यामुळे तिचे आणि सात्विकाचे नेहमी वादविवाद व्हायचे. ती सात्विकाला नेहमी पाण्यात पाहायची आणि सात्विका चिडायची. सात्विकाला कळतच नव्हतं की माझा नवरा कमावतोय, माझा नवरा माझी हाऊसमाऊस करतोय, मग या वल्लरीला काय प्रॉब्लेम आहे. पण वल्लरी नेहमी घरात कटकट करायची, माझ्या मागे, माझ्या अविनाश मागे, किती सात्विका किती श्रीमंतीत जगते, किती मजा करते, ऐशोआरामात राहते, आणि आपली परिस्थिती अशी का आहे, आपल्याबरोबर असं का होतंय. हे सगळं ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. आजी सांगते, त्या वल्लरीने कधी माझ्या अविनाशला सुखाने जगू दिलं नाही, त्याच्याबरोबर सुखाने समाधानाने संसार केला नाही. नेहमी त्याच्या डोक्यामागे हीच कटकट करायची, आपण का श्रीमंत नाही, तुम्ही का बिझनेस करत नाही, आपल्याकडे का पैसा नाही. हे सगळं ऐकून ईश्वरीला जबर धक्का बसतो. ईश्वरीला अजून तर या वल्लरीबद्दल खूप काही कळायचं बाकी आहे, पण आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा ही मालिका आता खरंच राईट ट्रॅकवर चालली आहे असं वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही आजीला विचारेल, आजी, सात्विका आईमध्ये आणि मामीमध्ये कधी असं एखादं मोठं भांडण तर झालं का. आणि मग आजी सगळ्यात मोठा खुलासा करणार. भांडण म्हणजे वल्लरीचा 4 चौघांमध्ये पार्टीमध्ये खूप मोठा अपमान झाला होता. वल्लरीने सात्विकाचे दागिने चोरले म्हणून सात्विकाने भर पार्टीत सगळ्यांसमोर वल्लरीच्या सनसनीत मुस्काटात मारली होती आणि तिचा अपमान केला होता. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्का बसेल. आणि मग मामा हा वल्लरीला सांगेल की ईश्वरी आणि अर्णवने मोबाईल रिपेअरिंगसाठी टाकलाय आणि दुकानाचा पत्ता सुद्धा देईल. मग वल्लरी या दुकानात पोहोचणार आणि
या दुकानदाराला चक्क 1,00,000 रुपये देऊन हा मोबाईल मिळवणार. वल्लरी खुश असेल की आता मोबाईल आपल्याला मिळाला आहे, म्हणजे आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही. वल्लरी घरी येईल तेवढ्यात अर्णव बाहेर जात असेल आणि वल्लरी विचारणार, अर्णव एवढ्या घाई गडबडीत कोठे चाललाय? अर्णव तिला सांगेल, मामी मंजुळा घरी आलीये, मी तिलाच भेटायला जातोय. मंजुळा आता सगळं सत्य सांगणार आहे. हे ऐकून वल्लरीला जबर धक्का बसेल. अर्णव निघून जाईल आणि मग वल्लरी परत तेच करणार. उदयकांतला फोन करेल, परत गुंड पाठवेल. हे सर्कल चालूच राहणार. पण ईश्वरी एकदम राईट ट्रॅकवर आहे एवढं मात्र नक्की. ईश्वरीला वल्लरीचं सत्य लवकरच कळेल असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.